प्रश्न कोणाला विचारायचे याची आपल्या देशातल्या लोकांना आणि युथला बिलकुल अक्कल नाही. म्हणजे जे लोक सरकारला प्रश्न विचारतायत नीट पेपर लीक आणि बाकीच्या अन्यायाविरोधात, त्याच लोकांना हे लोक अँटी नॅशनल, अँटी हिंदू, देशविरोधी, फॉरेन फंडिंग असं ठरवण्यात गुंतलेले आहेत. आज सोनम वांगचुक यांना फोर्सफुली हॉस्पिटलाइज करण्यात आलं. असे महाभाग आहेत जे सोनम वांगचुकला सपोर्ट करतात, कॉक्रोच जनता पार्टीला नाही. सोनम सरांना आमचा पूर्ण सपोर्ट आहे, पण कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रोटेस्टला नाही. मुद्दा काय आहे? मुद्दा व्यक्तीला किंवा पार्टीला सपोर्ट करणं हा मुद्दा आहे की जो कॉज आहे त्याला सपोर्ट करणं आहे. त्या प्रोटेस्टमध्ये पण असे फालतूचे लोक येऊन वेगवेगळे स्टेटमेंट करतात, मग त्याच्याने बीजेपी हर्ट होते. बीजेपीचे लोक येऊन तिथं धिंगाणा करतात, त्याच्यामुळे प्रोटेस्ट हर्ट होतं. ह्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होते? जे सामान्य लोक आहेत, जे विद्यार्थी आहेत, ज्या लोकांना रोजचे खायचे प्यायचे वांदे आहेत. हंगर इंडेक्समध्ये आपला देश 123 देशामध्ये 106 काहीतरी 7 अशा रँकिंगला आहे. ह्या सामान्य लोकांचा प्रॉब्लेम आणि कॉज सोडून आपण बाकी सगळ्या गोष्टी करतोय. धर्म, माझं जात, माझी पार्टी, माझा नेता, ह्याच्यामध्ये किती दिवस आपण गुंतून राहणार आहेत? कधीतरी आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायला लागेल. त्याच्याशिवाय उत्तरदायी कोण राहणार आहे? उत्तरदायित्व कोण घेणार आहे? याचं रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे? ह्याचा आपल्याला विचार करण्याची आता गरज आलेली आहे. कारण लोकशाहीमध्ये आज जी गोष्ट घडलेली आहे ती लोकशाहीला शोभणारी, आणि आपण जे बाहेर देशामध्ये किंवा जगामध्ये हे मिरवत असतो की जगामधली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून जे आपण मिरवतो, त्याला कुठेतरी हा एकदम मोठा ब्लो आहे. तर सोनम वांगचुक, कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके ह्या व्यक्ती किंवा पार्टीपेक्षा मोठं ते कॉज असायला पाहिजे, आणि ते कॉज आपण कुठेतरी सोडून देतो आणि फालतूचे हिंदू, मुस्लिम ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गुरफटत असतो. आपल्याला विचार करण्याची गरज आहे.